प्रमाणे तुमच्या टीईटीच्या अभ्यासक्रमाला अनुसार तिकडे थोडस वळूया. बेसिक गोष्टी पण बघूयात. तेव्हा तुमच्या टीईटीच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पार्ट ऑफ स्पीच, पंक्च्युएशन, काइंड ऑफ सेंटेन्स आपल्याला सगळ्यांना स्क्रीन डिस्प्ले होतोय ना सगळ्यांच्या समोर? अ हो मॅडम. दिसतोय ना? स्क्रीन दिसत नाही. नाही दिसत? सांगत जा की दिसत नाही म्हटल्यानंतर. आता आहे विजिबल? लोड होती मॅडम. लोड होते. ओके. आता विजिबल आहे विजिबल ना? आहे मॅडम आता. हा ठीक आहे. तर तुमचा जो ग्रामरचा पार्ट आहे तो जवळपास तुम्ही जर सिलेबस बघितला असेल टीईटी मध्ये, टीईटीचा जो टोटल सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो इंग्रजीचा सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये हे एवढे पॉइंट जवळपास कव्हर झालेले आहेत किंवा हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा व्होकॅब्युलरी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, त्याच्यानंतर टीचिंग मेथोडॉलॉजी, कम्युनिकेशन ॲबिलिटी आणि ग्रामर मध्ये पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, आर्टिकल्स, प्रिपोजिशन, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, व्हॉइस, नरेशन, मॉडल्स, देन क्वेश्चन टॅग, डिग्री ऑफ कंपॅरिझन, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, इडियम्स अँड फ्रेजेस. आणि तुम्ही सगळेजण आता फक्त सेकंड पेपर साठी अपेअर झालात का दोन्ही पेपर साठी अपेअर झालात? हम्म? सेकंड पेपर साठी आहे मॅडम. मी पण सगळेजण? सेकंड. कोण आहे फर्स्ट पेपर साठी आहे असं? कोणीच नाहीये ना? सगळे सेकंड पेपर साठी अपेअर आहेत ना? ओके सर ठीक मॅडम माझा पेपर आहे. फर्स्ट आहे. आणि सेकंड दोन्ही पण आहे का? नाही नाही, फक्त पेपर 1. ठीक आहे. ग्रामरचा पार्ट तर तुमचा कॉमनच असणार आहे. फक्त सेकंड पेपर साठी थोड्याशा ऍडव्हान्स गोष्टी म्हणजे 6 to 8च्या लेवलच्या विचारल्या जातात. तर तुम्हाला 1ली ते 5वी पर्यंत जे बेसिक असेल, आर्टिकल्स असतील, प्रिपोजिशन असतील, व्हॉइस असेल, नरेशन्स असेल, क्वेश्चन टॅग असेल, डिग्री ऑफ कम्पॅरिझन, या सगळ्या गोष्टींवर थोडासा फोकस द्यायला लागणार आहे. आणि सेकंड पेपर साठी तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे बेसिकली एरर डिक्टेशन. एरर म्हणजे एक वाक्य दिलं असतं तुम्हाला आणि त्या वाक्यामध्ये ABCD असे चार चार पार्ट केलेले असतात. तर मग तुम्हाला खाली 4 ऑप्शन असतात, ABCD, आणि ते उर्वरित वाक्याचा जो भाग असतो तो कटआउट करून दिलेला असतो. त्यापैकी तुम्हाला कुठल्या पोर्शन मध्ये एरर दिसतोय. एखाद्या वेळेस क्रियापद चुकीचं दिलेलं असेल किंवा क्रियापदाचा टेन्स फॉर्म चुकीचा दिलेला असेल, अदरवाईज कुठं इयस लावणं गरजेचं आहे अशा ठिकाणी ते ओमिट केलेलं असेल, किंवा तुम्हाला जे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट असतं त्याची प्लेस थोडीशी चेंज केलेली असेल, तर तुम्हाला फक्त त्यामध्ये कुठल्या पार्ट मध्ये चुकीचं वाटते तुम्हाला एरर तो डिटेक्ट करायचा असतो. त्यालाच आपण त्याच्यानंतर तुमचा टीचिंग स्किल आपल्याला घ्यायला लागतील. जसं की तुमचं बीएड कम्प्लीट झालेलं आहे किंवा बीएड तुम्ही अपियर झालात, या अनुषंगाने तो सिलेबस दिलेला जातो. त्याच्यामध्ये टीचिंग स्किल असेल, लेसन प्लॅनिंग असेल, त्याच्यावर थोडेसे प्रश्न असतील, किंवा ब्लूम्स टॅक्झॉनॉमी ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह अँड स्पेसिफिकेशन, हाऊ टू राईट द प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह अँड स्पेसिफिकेशन अकॉर्डिंग टू युअर कंटेंट, आणि मेन स्किल ऑफ इंग्लिश टीचिंग दॅट इज LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग अँड रीडिंग, ह्याच्यावर थोडासा फोकस द्यायला लागेल. त्याचबरोबर कन्स्ट्रक्टिव्हिझम हे एक अप्रोच आहे टीचिंग मेथडॉलॉजीच्या संदर्भातला, आणि लँग्वेज स्किल्स, लँग्वेज हे झाले LSRW. तर या सगळ्या गोष्टींवर भर द्यायला लागेल सेकंड पेपर साठी जेवढे विद्यार्थी अपियर झालेले आहेत त्यांच्यासाठी. आणि फर्स्ट सेकंड साठी बोला, कोण काय बोलते? आम्हाला पॅसेज मध्ये मार्क कटतात मॅडम. ते म्हणजे अर्थ येत नसल्यामुळे इंग्लिश पॅसेज मध्ये खूप मार्क कटतात. त्याला थोडं काय हा, तर सांग. पॅसेज येण्याचा आणि आपल्या पॅसेजचा अर्थ समजण्याचा आणि मार्क कटण्याचा काही एक संबंध नसतो. तुम्हाला
त्याची मेन थीम कळाली पाहिजे पॅसेजची. फाइंड आउट करता आलं पाहिजे की उत्तर तुमचं कुठं आहे. अर्थ प्रत्येक गोष्टीचं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन पॉसिबल नसतं. आलं लक्षात? कारण आता मॅडम. कटतात. 5 मार्काचा पॅसेज असतो. हो, आणि त्या पोएमचं बी मार्क कटतात. पोएम थोडंसं रिटोरिकल म्हणजे लिटरेचर डिपेंड असल्यामुळं तिथं कटण्याची शक्यता असते, पण पॅसेज जो असतो कॉम्प्रिहेन्शन साठी तुम्हाला दिलेला त्याच्यात मार्क नाही कटायला पाहिजे. अगदी सिंपल पॅसेज असतात तुमचे टीईटीचे. मराठी मीडियम असल्यामुळे कटतो. मुळात आहे ना, मराठीमध्ये विचार करणं आणि इंग्रजीची उत्तरं फाइंड करणं ही पद्धतच चुकीची आहे. जशी की आपल्याला ग्रामर ट्रान्सलेशन मेथडनी शिकवलेली आपल्या शिक्षकांनी, आपण जेव्हा शाळेत असताना किंवा तुम्ही शाळेत असताना. Actually, you have to think in English and taught in English, as well as we have to prepare to give the right answers in English also. तेव्हाच ते पॉसिबल होणार आहे. अदरवाईज तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावत नसेल, तुम्हाला वेळ किती पुरणार आहे का त्या ठिकाणी? 150 मार्क आहेत, 150 मिनिट आहेत. आणि त्यातले काही ग्रामर येते मॅडम, पण पॅसेज मध्ये आणि पोएम मध्ये मार्क कटतात. नाही कटायला पाहिजे. त्यासाठी सराव महत्वाचा आहे. मग तुम्ही आतापर्यंत प्रश्नपत्रिका त्याचं पण ट्रिक देते थोड्याशा. पण तुम्ही आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका बघितल्यात का? नाहीत मॅडम. प्रश्नपत्रिका बघून घ्या. प्रश्न कुठल्या लेवलचे आलेले आहेत कॉम्प्रिहेन्शन साठी त्याचं थोडंसं हे करा. आणि नेमकं तुम्हाला काय अडचण येते मला थोडंसं विचारा कॉम्प्रिहेन्शन बद्दल. कारण कॉम्प्रिहेन्शनचा हा पार्ट आहे ना, आपण 1000 जरी पॅसेज सोडून घेतले तरी त्या 1000 मधला हाच येईल याची काही एक गॅरंटी नाही. कारण एवढं स्कोपिक आहे इंग्लिशचा सिलेबस. किंवा ते कुठल्या एखादा न्यूजपेपर मधला कुठलाही उचलून पॅसेज देतात तुम्हाला आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पॅसेज सोडवायचा असतो. जो करंट इव्हेंटवर आधारित न्यूज येतात न्यूजपेपरमध्ये त्याच्यावरचा पॅसेज दिलेला असतो कधी कधी. ट्रिक द्या आम्हाला उत्तर यासाठी पॅसेजचे. तुम्हाला 9वी 10वीला नव्हता का पॅसेज म्हणजे होतं परीक्षेमध्ये मॅडम. ऍक्च्युअल होतं मॅडम. पॅसेज वरूनच उत्तर लिहायला लागायचे ना आपल्याला. तर तुमचं 10वी कधी झालंय मला माहित नाही. मॅडम व्हेरी गुड. काटावर. तसं याला निगेटिव्ह नाही. आणि हे पहा, जो घटक आपला वीक आहे ना मॅडम, त्याला हे बेसिक बटन तुम्हाला प्रेस करता येते का बघा? हा बटन प्रेस केला की तुमची पीपीटी मोठी दिसते मॅडम. कुठला बटन तुम्ही सांगितलंय मला? हा आता दिसते. ओके. दिसते ना सर? आता विजिबल आहे ना? मोठी दिसली मॅडम. आता मोठी दिसते, खालचे पॉइंट्स नव्हते दिसत. बरं, म्हणजे आता फुल स्क्रीन दिसते. ओके, थँक्यू सर. तर आपण कॉम्प्रिहेन्शन बद्दल बोलत होतो. तर बेसिक पासून त्या विषयाची तयारी नाही करता मोस्ट ऑफ ऑल जो विषय जो घटक आपल्याला समजलाय, जो समजून घेणं कमी कालावधीमध्ये पॉसिबल आहे आणि जिथे आपण स्कोअर करू शकतो अशा घटकांवर भर द्या. कारण कॉम्प्रिहेन्शनचे सगळे मार्क कुणाचे बरोबर येतील का नाही येतील ह्याची गॅरंटी कोणीच देणार नाही तुम्हाला. इट्स डिपेंड्स अपॉन युअर ओन परफॉर्मन्स. बरोबर का? हो मॅडम. त्याच्यामुळे थोडंसं हे करा. ते पण पॅरेग्राफ पॅसेज कसे सोडवायचे ह्याच्याबद्दल आपण 4-5 पॅसेज एखाद्या एक लेक्चर मुळात कॉम्प्रिहेन्शन वर घेऊ. कारण 5 मार्क येतात त्याच्या पोएमवर 5 मार्क येतात. तर ते कसं फाइंड आउट करायचं आणि मिनिंग शिवाय तुम्ही जसं म्हणता तुम्हाला जशी सवय आहे की हे करायचंय त्याच्यासाठी अगोदर सगळे प्रश्न वाचून घ्यायचे. आधी प्रश्न वाचायचे नंतर पॅसेज वाचायला जायचं. सगळ्यात सोपं. हो मॅडम. कारण तुम्ही एक अगोदर पूर्ण पॅसेज वाचणार, परत पहिला प्रश्न वाचल्यानंतरही तुम्हाला पूर्ण पॅसेज वाचावं लागणार, दुसरा प्रश्न वाचला त्याच्यानंतरही पूर्ण पॅसेज वाचायला लागणार. त्याच्यापेक्षा आधी 5ही प्रश्न वाचून घ्यायचे आणि नंतर उत्तर शोधायला. तसं मी सांगेल तुम्हाला ज्यावेळेस आपला कॉम्प्रिहेन्शनचा विषय असेल त्यावेळेस कसं. मॅडम, मी शाळेत असल्यापासून मी असंच करते, उलटच वाचते. नाही उलट नाही, उलट ऍक्च्युअल ते सोय. तू कसं करते? आधी प्रश्न वाचते, आधी प्रश्नच वाचून घेते, मग उत्तर शोधायचं, मग शेवटी ज्याला वेळ घालवायचा नाही त्यांनी तसं करायचं. कारण 150 मार्क आहेत, 150 प्रश्न आहेत आणि काही प्रश्न तुम्हाला थोडेसे ट्रिकी असतात, तिथं वेळ द्यायला लागतो. तुमचा प्रश्न एक 40 सेकंदामध्ये प्रश्न सुटला पाहिजे. 40 ते 50 सेकंदामध्ये हा स्पीड असला पाहिजे तुमचा सोडवण्याचा. सोशल सायन्स वाल्यांना तरी अडचण येत नाही, पण ज्यांचं सायन्स मॅथ आहे त्यांना मॅथचे सोल्युशन सम सोडवायला लागतात. त्यावेळेस ते जास्त वेळ खाऊ प्रोसेस होते. तुमचं तर काय झोपून जाऊन उठून तुम्ही पेपर अटेम्प्ट केला तरी तुम्ही पास होऊन याल. चला, तर
तुम्हाला बोलले होते मी मागे आपण पार्ट ऑफ स्पीच बद्दल बोलूया. तर पार्ट्स ऑफ स्पीच हे मुख्यत्वे करून 8 भागांमध्ये विभागलेले असतात किंवा 8 टाईप्सचे असतात. आता टाइप्स ऑफ स्पीच आणि पार्ट ऑफ स्पीच मध्ये फरक आहे, तुमच्या लक्षात आला असेल. टाइप्स ऑफ स्पीच म्हटलं की डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच, बरोबर ना? हम्म? हो मागच्या एका तासिकेमध्ये विचारलं होतं त्यावेळेस तुम्ही बोलले पार्ट ऑफ स्पीच विचारलं तुम्ही, मला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सांगितलं होतं. तर परत एकदा तुम्हाला रिकॉल करते ह्या सगळ्या गोष्टी, की पार्ट ऑफ स्पीच आर नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, कंजक्शन, प्रिपोजिशन आणि इंटरजेक्शन. आता आपल्याला माहित आहे नाउन, प्रोनाउन ह्या गोष्टी आपण बेसिक शिकलोय, ग्रामर शाळेत असताना शिकलोय, अं, किंवा 11वी-12वी असल्या तेव्हा पण शिकलो असाल तुम्ही. पण ह्या उपयोगात कुठं होतो नाउन प्रोनाउनचा? ज्यावेळेस तुम्हाला चेंज द व्हॉइसचं वाक्य सांगितलं जातं की व्हॉइस चेंज करा म्हणून, त्यावेळेस तुम्हाला वाक्यामध्ये कर्ता कुठला आहे, त्याच्या अनुषंगाने क्रियापद कुठलं वापरायचं. आता डायरेक्ट डायरेक्टचं स्पीच पण बघत असताना आपल्याला ते महत्वाचं पडतं. त्याच्याबरोबरच काल परवा आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस बघितले. तिथेही तुम्हाला सिम्पल टू कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स टू कंपाऊंड करताना येतोय ना, आवाज येतोय ना? हो मॅडम येतो. हे करत असताना काय करावं मॅडम लेफ्ट झालेत बहुतेक. हो लेफ्ट झालेत मॅडम. नेटवर्कचा इश्यू झालाय का? होतं ते मॅडम.
हॅलो मॅडम, जॉईन होणार आहेत का मॅडम? हा होतं. त्यांना मी फोन केला होता. नेटवर्क प्रॉब्लेम म्हटल्या होतेच मी जॉईन. बरं, सर आहेत का? सर पण आहेत ना. हॅलो, आहेत का आता? एक मिनिट. काय झालं? क्लास आहे की नाही म्हणून बोलायचं मॅडमचा. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट चालू राहतो फोन. काय झालं म्हणलं मॅडम, काय अडचण आली का? नाही, हो तास मॅडम, आहे मी की नाही? फोन केला होता मॅडमला. हा, तर त्या म्हटलं नेटवर्कला प्रॉब्लेम आहे, करते म्हटल्या मी जॉईन. मग करते काय म्हणजे नाही. हा. येतील, जॉईन करतो मी. करतो म्हणलं की करतात ते जॉईन, काय अडचण नाही. झाले झाले. हा, तर इथं होतो आपण. आणि त्यामुळं हा जो अगदी बेसिक पार्ट आहे इंग्रजीचा, नाउन, प्रोनाउन, वर्ब, हे सगळे पार्ट ऑफ स्पीच दृष्टिकोनातून ते किती महत्वाचे आहेत आपल्याला, त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करणे हे अतिशय गरजेचे आहे. कारण जे काही ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा चेंज द व्हायसेस, मला बरेच वेळा जाणवलं की तुम्हाला अडचणी येतात. त्याच्यामुळे एक ओव्हरलुक आपण ह्या सगळ्या बेसिक गोष्टींवर टाकूयात. तर मुख्यत्वे करून जे 8 पार्ट ऑफ स्पीच आवाज ब्रेक होतो मॅडम. क्लिअर येत नाही आवाज. माधुरी, हॅलो, हा मॅडम. हा बोला मॅडम. आवाज येतोय ना? हा येतोय, आत्ता येतोय. मगाशी ब्रेक होत होता सारखा. माहित नाही, थोडासा याचा प्रॉब्लेम असेल, नेटवर्कचा असेल, वारा वगैरे हम्म. सुटलेला इकडे, त्याच्यामुळे कदाचित प्रॉब्लेम येत असेल. पीपीटी शेअर करते मी परत एकदा. आहे विजिबल? हो मॅडम. आहे ना विजिबल? हो हो हो.
हा, तर इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल हा मेसेज येतोय, सारखं गोल गोल फिरतंय. तर नाऊन पाहत असताना आपण मराठीमध्ये ज्याला नाम असे म्हणतो, तर आपल्याला माहित आहे की कुठल्याही व्यक्तीला असेल, वस्तूला असेल, एखाद्या ठिकाणाला असेल, एखाद्या शहराला असेल, एखाद्या नदीला असेल, एखाद्या पर्वताला असेल, कुठल्याही सजीव किंवा निर्जीव गोष्टी ज्यांना आपण नॉमिनेशन नाव देतो, ते नाव म्हणजे त्या स्पेसिफिक वस्तूचं किंवा व्यक्तीचं जे आपण नाम म्हणतो त्याला मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला नाऊन असं म्हणत असतो. प्रोनाऊन जर बघायला गेलं तर आपण तिथे एक्झाम्पल तुम्हाला दिसतच असतील. जर आय यू इट वी. दिसते का ग पीपीटी तुम्हाला? मॅडम नाही मॅडम. थोडं रेंजचा इश्यू आहे का? रेंज मे बी ते काय होते, युअर इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल असा ते मेसेज कारण येतोय. म्हणजे तुमचं रेंज आणि कमी मग जर असेल तर तसं होतं. कारण रेंज मध्ये ऑडिओ आणि हा परत स्क्रीन शेअर करायला रेंज चांगली लागते. थोडं 2-3 हे बार रेंज कमी जास्त. नाही, फुल दिसत आहे मला आता रेंज. मगाशी थोडस अनस्टेबल होतं, पण आता फुल मोबाईलवरूनच आहे ना? दिसते. पण दिसतंय ना, मोबाईलवरून आहे का? नाही दिसत. लॅपटॉप वरून आहे. नाही नाही नाही, मोबाईलचं जर नेट वापरत असाल ना तुम्ही, हा, नेटवर्क सध्या मोबाईलच वापरते. हो. मग मोबाईल थोडं रेंज मध्ये ठेवा, खिडकीमध्ये वगैरे. ते फुल आहे रेंज, आता तरी दाखवते, पूर्ण बार दाखवते. आता बऱ्यापैकी आवाज पण चांगला यायला लागला. रेंज नीट नसली की आवाज व्यवस्थित येतो. नाही, रेंज नसली की मग ते बिझी व्हायला पण थोडासा प्रॉब्लेम येतो आणि आवाज पण ब्रेक होतो मध्ये मध्ये. त्या रेंज मुळेच प्रॉब्लेम आला. बघा आता शेअर होते का स्क्रीन? हा, बघते एकदा परत. झाले का? लोड होते. झाली झाली. झाले ना? हो, गेली परत मॅडम. करते करते, एकच सेकंड. आले. येते येते लोड होते. आली आली आता आली. ओके. तर नाऊन, आफ्टर दॅट वी विल सी द प्रोनाउन्स. प्रोनाउन ही उपप्रोनाउन ज्याला आपण मराठीमध्ये सर्वनाम म्हणतो, नामाच्या ठिकाणी वापरल्या जाणारा नामवाचक शब्द असतो. म्हणजे जसं जर आपण स्त्रीलिंगी नाऊन असेल त्या ठिकाणी शी वापरतो, पुल्लिंगी असेल तिथं ही वापरतो, किंवा दॅन he or she we can use it. आणि मग हे नाऊन आपण या नाऊनच्या ठिकाणी कुठलं प्रोनाऊन वापरायचं याच्यासाठी सुद्धा व्याकरणामध्ये काही नियम दिलेले आहेत. आणि मग त्या नियमानुसारच आपण आय, यू, इट, वी, अस, देम, दोज ह्या प्रकारचे सर्वनाम किंवा प्रोनाऊन वापरत असतो. आता मग हे नाऊन हे एकतर तुम्ही नामाच्या ठिकाणी वापरू शकता, नामाला प्रतिशब्द म्हणून वापरू शकता, अदरवाईज नाऊन फ्रेजला प्रतिशब्द म्हणून वापरू शकता. एखाद्या नामाचं किंवा नाऊन फ्रेजचं तुम्हाला रिपिटेशन अवॉइड करायचं असेल, परत परत आपण असं म्हणणार नाही की रामा आला शाळेत, रामा शाळेत गेला, रामा घरी वापस असला, तर मग हे प्रत्येक ठिकाणचं जर तुम्हाला नावाचं रिपिटेशन अवॉइड करायचं असेल किंवा वगळायचं असेल, तर मग त्या ठिकाणी आपण तो वगैरे शब्द वापरतो. तो वगैरे म्हणण्यापेक्षा तो हाच शब्द वापरतो. आफ्टर दॅट the third part of speech is adjective. Adjective describes and modifies or gives more information about a noun or pronoun.
नाम किंवा सर्वनाम या दोन्हीच्या विषयी विशेष माहिती पुरविणाऱ्या किंवा विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणत असतो. मग विशेषण म्हणजे काय? तर त्या व्यक्तीच्या अंगी असणारा गुण, त्या व्यक्तीला नॉमिनेट केलेला एखादा गुण असेल, एखादा फीचर्स असेल, एखादा अवगुण असेल. नाहीतर म्हणसाल तुम्ही मॅडम फक्त गुणच दर्शविण्यासाठी नाम वापरायचं, आपलं विशेषण वापरायचं का? तर नाही, त्या ठिकाणी तो अवगुण सुद्धा असू शकतो. आणि म्हणून नामाबद्दल जी काही एक्स्ट्रा माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल, हे जो कोणी शब्द देण्याचा प्रयत्न करतो त्या वाक्यामध्ये. मग आता इथे एक्झाम्पल मध्ये बघा, कोल्ड, हॅपी, यंग, फन, टू वगैरे हे सर्व विशेषणाची उदाहरणं दिलेली आहेत. आणि मग तुम्हाला एक्झाम्पल वाक्यामध्ये पाहायचं म्हटलं तर त्याच्या खाली एक वाक्य दिलेलं आहे मी तुम्हाला स्लाइड मध्ये. द लिटल गर्ल हॅज अ पिंक हॅट. मग आता या ठिकाणी दोन विशेषणं आलेली आहेत या वाक्यामध्ये. एक तर आहे पिंक, हे पण विशेषण आहे, आणि लिटल हे पण विशेषण आहे. तर मला सांगा, हे दोन विशेषण आहे, हे दोन कुठल्या दोन गोष्टींबद्दल माहिती देतात ते? एक मुलीबद्दल देते, लिटिल लहान आहे ती, आणि हा, हॅट विषयी देते की हॅटचा कलर पिंक आहे. काय बरोबर आहे. कारण हॅट हे देखील नामच आहे, कारण ते आपण एका वस्तूला दिलेले नाव आहे. कारण आपण स्पेसिफिक हॅटलाच हॅट नाव देतो, की शर्टाला हॅट म्हणणार नाही, किंवा टोपी दुसऱ्या कुठल्या गोष्टीला आपण हॅट म्हणणार नाही. तर द लिटल गर्ल हॅज अ पिंक हॅट या वाक्यामध्ये तुम्हाला दोन विशेषण येतात. मग अशा प्रकारे एखाद्या वेळेस एखाद्या वाक्यामध्ये तुम्हाला विशेषण ओळखा किंवा रिप्लेस आलं विशेषण आली की कुठला विशेषण कुठल्या नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल तुम्ही एक्झॅक्टली युज करू शकता. तर अशा पद्धतीचं वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता आलं पाहिजे. देन द वर्ब शोज अन ऍक्शन ऑर अ स्टेट ऑफ बिईंग. जे तुमची आता असणारी सद्यस्थिती किंवा भूतकाळातली स्थिती असेल, भविष्य काळातली स्थिती असेल, आणि तुमच्या वाक्यामधील ऍक्शन, दॅट इज क्रिया, ज्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणता. म्हणजे कुठलीही क्रिया घडत असेल एखाद्या एक्सप्लेनेशन मध्ये, एखाद्या एक्झाम्पल मध्ये, एखाद्या वाक्यामध्ये, ते क्रियादर्शक शब्द, वाक्यातील क्रिया दर्शवणारा क्रियादर्शक शब्द म्हणजे क्रियापद. मग आता ह्याचं सगळ्यात सोपं उदाहरण काय, क्रियापद कसं ओळखायचं? तर तुम्ही जर त्याचा मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर त्याच्या शेवटी ने हा प्रत्यय किंवा ने हा शब्द असलेला दिसतो तुम्हाला, जसं की जाणे, बोलणे, खाणे, राहणे, येणे वगैरे, है ना. आता तुम्ही म्हणसाले आर आणि इज मध्ये अशा प्रकारचा अर्थ आम्हाला अभिप्रेत होत नाही किंवा दिसत नाही. तर मग हे काय आहे? तर हे आहे सहाय्यकारी क्रियापद. म्हणजेच क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक तर मुख्य क्रियापद आणि दुसरा प्रकार आहे तो सहाय्यकारी क्रियापद. मग मुख्य क्रियापदाचा अर्थ ज्या वेळेस तुम्ही मराठीमध्ये बघता त्यावेळेस तिथे तुम्हाला येणे, जाणे, खाणे, पिणे असा ने हा शब्द मराठीमध्ये आढळताना दिसतो. आणि त्याच्यानंतर ही जी सहाय्यकारी क्रियापद आहे, जी की मुख्य क्रियापदाला मदत करण्यासाठी किंवा सहाय्य करण्यासाठी, एखाद्या वेळेस एखाद्या वाक्यातील क्रियेचा काळ दर्शविताना आपल्याला मुख्य क्रियापद फक्त वापरून चालणार नाही. असं जेव्हा निदर्शनास येतं त्यावेळेस आपल्याला कुठल्या तरी एखाद्या सहाय्यकारी क्रियापदाचं सहाय्य घ्यायला लागतं. म्हणजेच आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची मदत घ्यायला लागते. म्हणजे तो काल शाळेत जात होता. मग आता हे असं जर आपल्याला वाक्य म्हणायचं असेल तर त्यावेळेस तो काल शाळेत जात होता ह्याच्यासाठी आपल्याला वॉज, इज, आर अशा प्रकारचे सहाय्यकारी क्रियापदाचं म्हणजे हे घ्यायला लागेल, तुम्हाला मदत घ्यायला लागते. आणि म्हणून या क्रियापदांना ऍक्झिलरी वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब्स, त्याला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात. मग आता ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे. क्रियापदाचे किती प्रकार आहेत? दोन. एक तर मुख्य क्रियापद आणि दुसरे सहाय्यकारी क्रियापद. मग सहाय्यकारी क्रियापदामध्ये देखील प्रकार पडतात. मी त्या दिवशी पण स्पष्ट करून सांगितलं. टू बी चे सहाय्यकारी क्रियापद आहेत, टू हॅव चे सहाय्यकारी क्रियापद आहेत, त्याच्यानंतर टू डू चे सहाय्यकारी क्रियापद आहेत, आणि त्याच्या नंतर जे काही उर्वरित आहेत जसं की शॅल, शुड, विल, वुड, नीड, ऑट, डेअर, टू, हे जे आहेत हे मॉडेल्सचे सहाय्यकारी क्रियापद आहेत. मग हे सहाय्यकारी क्रियापद आपण त्या वाक्यातील कर्त्यानुसार वापरतो. क्रियापदाला अनुषंगून न वापरता ही सहाय्यकारी क्रियापद इंग्रजी व्याकरणामध्ये आपल्याला
या वाक्याच्या सुरुवातीला जो कर्ता येतो त्या कर्त्यानुसार, जसं की आपण आय सोबत ॲमच वापरणार, ही सोबत इज वापरणार, दे असेल तर आर किंवा वेअर वापरणार. अशा पद्धतीने आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाचा वाक्यामध्ये उपयोग करावा लागतो. त्यानंतर हे वाक्य बघा, आय लिसन टू द वर्ड अँड देन रिपीट इट. आता ह्या वाक्यामध्ये दोन मुख्य क्रियापद आहेत. एक तर लिसन, दॅट इज ऐकणे, आणि रिपीट. रिपीट म्हणजे काय? परत पुन्हा 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 पुनरावृत्ती करणे किंवा पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करणे. नाही तर परत त्याचा म्हणलं वेगळा काहीतरी रिपीटचा रिपीट वगैरे अर्थ काढसाल तुम्ही, जसं त्या दिवशी चेअर अपला केलं होतं है ना. चेअर अप म्हणजे खुर्च्या जवळ असणे, बरोबर का नाही? हा माधुरी, नाही नाही मॅडम. काय मग? रिपीट म्हणजे चेअर अपचं सांग मला. चेअरिंग, मी त्या दिवशी वाक्य सांगितलं होतं तुम्हाला. हा हा नो वन इज रिमेन टू बी प्रेझेंट हिअर ऑफ चेअरिंग. चेअरिंग म्हणजे कोणतरी मला सांगितलं होतं. चेअरिंग म्हणजे काय, तर खुर्च्या जवळ असणे किंवा एखाद्या जवळ खुर्ची. संघाला किंवा एखाद्या गोष्टीला प्रोत्साहन देणे चेअरअप म्हणजे. प्रोत्साहन देणे, खेळण्यासाठी, त्याला आपण चेअरअप असं म्हणत असतो. हा, चला ऍडव्हर्ब. मग आता हे झालं. ऍडजेक्टिव्ह काय करतात, तुम्हाला नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल माहिती देतात. तर ऍडव्हर्बचं काम आहे, काय काम आहे, तर इट मॉडिफाईज अ वर्ब अँड ऍडजेक्टिव्ह और अनदर ऍडवर्ब. इट टेल्स हाऊ, ऑफन और वेअर. आता इथून उत्तरावरून तुम्हाला कळेल, म्हणजे इथं हे जे काही खाली एक्झाम्पल दिले त्याच्यावरून कळेल. जर समजा तो पळतो, पळणे हे क्रियापद आहे, मग तो स्लोली पळतो का फास्ट पळतो का कसा पळतो, हे तुम्हाला जेव्हा डिस्क्राईब करायचं असेल किंवा त्या वर्बला जास्त मॉडिफाय करणे, मॉडिफाय म्हणजे काय, नवीन रूप द्यायचं असेल, त्यावेळेस आपण काय करत असतो, या ठिकाणी आपल्याला कशाची मदत घ्यायला लागते, तर ती म्हणजे ऍडवर्ब. ऍडवर्बला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणता, क्रियाविशेषण. म्हणजे क्रियापदाचं विशेष रूप हे तुम्हाला कशाच्या अनुषंगाने दर्शविता येतं किंवा कशाची मदत घेऊन दर्शविता येतं, तर दॅट इज ऍडवर्ब. परंतु नाम आणि सर्वनामाविषयी जर तुम्हाला काही विशेष माहिती सांगायची असेल किंवा नामाचं जे रूप आहे किंवा नामातलं जे विशेष माहिती आहे ती कशाच्या माध्यमातून कळते किंवा कोण हेल्प करतं ही माहिती समजून घेण्यासाठी, तर ते आहे विशेषण किंवा ऍडजेक्टिव्ह. बघ इथं, यस्टरडे आय एट माय लंच क्विकली. मग क्विकली काय आहे या ठिकाणी, ऍडवर्ब ऍडवर्ब आहे तुमच्या वाक्यातलं. मग जेव्हा जेव्हा आपल्याला कळतं की हे या क्रियापदाबद्दल, म्हणजे क्रिया कशी घडली, क्रियेच्या घडण्याचं स्वरूप काय होतं, हे जेव्हा आपल्याला या वाक्यातील एखादा शब्द सांगतो, आय एट माय लंच क्विकली, आय रॅन फास्टली, आय स्पीक लाऊडली, अशा पद्धतीचे ज्या वेळेस क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा वाक्यातला जो काही शब्द असतो त्याला तुम्ही काय म्हणायचं, ऍडवर्ब. नंतर प्रिपोजिशन्स. व्हॉट आर द प्रिपोजिशन्स? प्रिपोजिशन्स आर टू शो द रिलेशनशिप ऑफ अ नाउन और प्रोनाउन टू अनदर वर्ड. म्हणजे एखादं नाव असेल किंवा सर्वनाम असेल, एक नाम असेल, सर्वनाम असेल, दोन्हीपैकी कुठलाही असेल, तर नामाचं किंवा सर्वनामाचं इतर एखाद्या वर्गासोबत म्हणजे इतर एखाद्या शब्दासोबत असणारं रिलेशन किंवा इतर एखाद्या शब्दाशी असणारा संबंध दर्शक शब्द म्हणजे प्रिपोजिशन तुमचं. तर इथं काय तुम्हाला प्रिपोजिशन, ऍट, ऑन, इन, फॉर्म, विथ, विदाउट, बिलो, बिनीथ वगैरे जे असतात शब्द, म्हणजे कोणी कोणाच्या जवळ आहे का, इथं चेअर आहे, एखादी चेअरवर बॉल ठेवलाय, तर तुम्ही काय, कुठला प्रिपोजिशन वापरणार आहे, द बॉल इज ऑन द चेअर. किंवा एखादा तुम्ही डायसवर माईक ठेवलेला असेल, त्या ठिकाणी तुम्ही ऑन वापरला. इन कशासाठी वापरला, दोन वस्तूच्या मध्ये असेल किंवा एखाद्या बॉक्समध्ये तुम्ही चॉकपीस ठेवलेले असेल, चॉक पीसेस आर इन द बॉक्स, त्यावेळेस असं वापरणार. फ्रॉम म्हणजे पासून, विथ म्हणजे च्या सोबत, अबाउट म्हणजे च्या विषयी. आता समजा तू एखादी माहिती, अवर टुडेज लेक्चर इज अबाउट ग्रामर, म्हणजे आजचं आपलं लेक्चर कशाविषयी होतं हे सांगतं. म्हणजे लेक्चर, आजचं लेक्चर आणि ग्रामर हा दोन शब्दाला जोडून जो शब्द वापरला जातो, कशासाठी, या दोन शब्दांमधील, या दोन वाक्यांमधील नाही म्हणता येणार, या दोन शब्दांमधील किंवा एक नाम आहे. लेक्चर हे जर नाम धरलं,
ग्रामर हा एक शब्द आहे आणि या दोन शब्दामधील संबंधदर्शक जो काही शब्द असतो किंवा संबंध दाखवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला आपण प्रिपोजिशन असं म्हणत असतो. प्रिपोजिशनला काय म्हणायचं मराठीत? जोडणारे शब्द का मॅडम? शब्दयोगी अवयव म्हणतात. मराठी ग्रामर झाले तुमचं? आणि कंजक्शन्स जोडणारे शब्द. जोडणारे शब्द आणि ह्या ठिकाणी कंजक्शन्स हा तुमचा 7वा पार्ट ऑफ स्पीचचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये दोन वर्ड जॉईन करण्यासाठी, दोन आयडिया जॉईन करण्यासाठी, दोन फ्रेजेस टुगेदर जॉईन करण्यासाठी अँड शोज हाऊ दे आर कनेक्टेड. आता या ठिकाणी वरती प्रिपोजिशन आणि कंजक्शन मध्ये काय फरक आहे तो तुम्ही लक्षात घ्या. प्रिपोजिशन हे नामाचा एखाद्या वस्तूशी असणारा संबंध दर्शवितं. आलं का लक्षात? फक्त तो तिथं म्हणजे त्याच्या जवळ आहे, त्याच्या वरती आहे, त्याच्या खाली आहे, त्याच्या बाजूला आहे, त्याच्या विषयी आहे, हे गोष्ट सांगतं. परंतु कंजक्शन काय करतं? या ठिकाणी जोडतं. म्हणजे या ठिकाणी अँड ऑर बट बिकॉज येट टू सो असे शब्द वापरले जातात, जे आपण ह्याच्यामध्ये वापरायचो की नाही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस मध्ये. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे कंजक्शननी जोडलेले असतात. एक्झाम्पल बघूया. आय वॉज हॉट अँड टायर्ड बट स्टील फिनिश्ड इट. आता या ठिकाणी हॉट आणि टायर्ड हे दोन शब्द आहेत आणि हे दोन्ही काय आहेत? काय आहे हे? कनेक्शन नाम. दाखवतो याच्यात. ठीक. पण मला सांगा, हॉट आणि टायर्ड हे दोन पार्ट ऑफ स्पीचचं याला जर नाव द्यायचं असेल तर ते नाऊन आहे का प्रोनाऊन आहे का ऍडवर्ब आहे का ऍडजेक्टिव्ह आहे का प्रिपोजिशन आहे का कंजक्शन आहे? हे दोन गोष्टी काय आहेत? टायर्ड अँड हॉट. आता हे नाम आहे आईच्या विषयी विशेष माहिती सांगते का ते? सांगतं का? बरं, टायर्ड हा शब्द आहे, मी खूप थकलो होतो, तर माझ्याविषयी हा शब्द काहीतरी विशेष माहिती देतोय का? हो, माहिती देतोय. देतोय ना. तर मग नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? नामाविषयी विशेष विशेषण म्हणतो. आणि मग ही दोन विशेषण अँड ह्या कंजक्शननी जोडलेली आहेत. हे कनेक्टेड आहेत एकमेकांशी. हॉट अँड टायर्ड, नॉट ओनली बट ऑल्सो असेल. इट इज ऑल्सो कंजक्शन. त्याच्यानंतर इथं वरती बट आले, ऑर आले. इथं असं असलं आय वॉज हॉट ऑर टायर्ड, आय वॉज हॉट बट टायर्ड म्हणू शकता तुम्ही, असं म्हणू शकता. परंतु हे दोन विशेषण या कंजक्शनला काय म्हणायचं असतं? अन्वी अव्यय. काय म्हणायचं? उभयान्वी अव्यय. बरोबर. कंजक्शन्स म्हणजे उभयान्वयी अवयव आणि उभयान्वयी अवयवाचा उपयोग मराठी किंवा इंग्रजी व्याकरणामध्ये आपल्याला दोन शब्द, दोन वाक्य जोडण्यासाठी केला जातो. आलं लक्षात? मग प्रिपोजिशन मध्ये आणि कंजक्शन मध्ये काय फरक आहे? काय आहे सांग मग. हा, एनीवन. प्रिपोजिशन मध्ये दोन शब्द जोडले जातात आणि कंजक्शन मध्ये दोन वाक्य जोडले जातात. प्रिपोजिशन मध्ये दोन शब्द जोडले जातात. शब्द जोडले जातात का एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी असणारं नातं किंवा संबंध दाखवला जातो? संबंध दाखवला जातो. संबंध दाखवला जातो. हा मुळात मोठा फरक आहे. जोडण्यापेक्षा या ठिकाणी प्रिपोजिशन कधी जोडण्याचं काम करत नाही. प्रिपोजिशन कधी जोडायचं काम करत नाही. जोडायचं काम मुळात त्याच्या अर्थातच दडलेले. कंजक्शन इथं बघा तुम्ही वरती दिली व्याख्या कंजक्शनची. joins two words, two ideas, two phrases together and shows how they are connected. ते एकमेकांशी कशा पद्धतीनं कनेक्ट झालेले आहेत. एक वाक्य दुसऱ्या वाक्याशी कशा पद्धतीनं जोडलेलं आहे
हे दर्शविण्याचं काम हे कंजक्शनचं आहे. मग ते 2 शब्द असो, 2 वाक्य असो किंवा 2 फ्रेजेस असो, 2 आयडिया, 2 कल्पना असो, ह्या 2 गोष्टीला जोडण्याचं काम तुमचं कंजक्शन करत असतं. तर प्रिपोजिशन मध्ये एका शब्दाचा किंवा एका नाऊन आणि प्रोनाऊनचा शब्द हा संबंध हा इतर शब्दाशी कशा पद्धतीनं आलेला आहे. म्हणजे मग ती एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या जवळ आहे, दूर आहे, तिच्या वरती आहे, खाली आहे, इन बिटवीन आहे, अशा पद्धतीचा संबंध दर्शवणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन. तर 2 वाक्य, 2 शब्द, 2 आयडिया, 2 उपवाक्य यांना जोडणारा शब्द म्हणजे क्लिअर नाव. हो. झालं का रे? चालू का पुढे? आणि तर इंटरजेक्शन हे काय आहे, याला आपण मराठीमध्ये म्हणतो केवल प्रयोगी अवयव. केवल प्रयोगी अवयवादर्शक शब्दांचा वापर आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरत असतो. या ठिकाणी एक्झाम्पल्स दिले, आउच, हे, ओ, वॉच आउट, वाव. हे कोण होतं त्या दिवशी वाव म्हणणार? वाव, आय पास माय इंग्लिश एक्झाम. जसे टीईटीची परीक्षा पास झाल्यावर म्हणशील की नाही माधुरी, वाव, आय क्लिअर माय टीईटी एक्झाम. तशा पद्धतीच्या भावना व्यक्त करण्यासाठी जे काही शब्द वापरले जातात आणि हे मुख्यत्वे करून एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्येच वापरले जातात. इट इज अ शॉर्ट एक्सक्लामेशन. आणि मग एक्सक्लामेटरी वाक्याची सुरुवात होते की नाही. मग एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये आपण कुठले वाक्य वापरतो किंवा कुठले शब्द वापरतो? दीज आर इंटरजेक्शन्स, ज्याला आपण केवल प्रयोगी अवयव असे म्हणत असतो. आले लक्षात? हो हो मॅडम. लिहून घेताय मध्ये मध्ये? हो. चलो. तर ही परत पार्ट ऑफ स्पीचचीच एक समरायझेशन स्लाइड केलेली होती. ही काय एक्सप्लेन करत नाही, तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात. आर्टिकल पण होते याच्यात. कुठं? हे जे तुम्ही आता स्क्रोल करताय ना, ही दुसरी कुठे स्लाइड. आर्टिकल? पुढचं नाही, पार्ट ऑफ स्पीच नाही नाही, याच्या पुढची स्लाइड जी आता हा पुढे ही असते ही की घेऊ की बघा असेल. हा हा याच्यात गेले म्हणून म्हटलं आर्टिकल. पार्ट ऑफ स्पीच येते. कुठे आर्टिकल्स? एक्झाम्पल्स दिसले तुला? एक्झाम्पल दिसले? तर आता हे पहा, पार्ट ऑफ स्पीच आपण बघितले की कसे आहेत, त्याचा अर्थ काय आणि ते कसे वाक्यात वापरले पाहिजे. परंतु आता इथं दिसते तुम्हाला नाऊन. नाऊन मध्ये आता बघाय तुम्ही या ठिकाणी नाऊन काय काय असू शकतं. बुक, एखादं पुस्तक असू शकतं. पार्क आहे, क्लॉक आहे, डॉग आहे, मोली हे नाव आहे. कुकीज, कार, ट्री, पेन, बुक, टेबल, विंडो, बॉय, गर्ल, हे अशा पद्धतीचे व्यक्तीला, वस्तूला किंवा ह्याला दिलेले नाव. तर वर्स मध्ये बघा, ड्राईव्ह म्हणजे चालवणे, वॉश म्हणजे धुणे, अशा पद्धतीचे क्रियादर्शक शब्दांचा समावेश हा तुमच्या कशामध्ये होत असतो? क्रियापदामध्ये होतो. त्यानंतर ऍडवर्ब्स कुठले असतील? डेंजरसली, ब्युटिफुल. आता ऍडवर्ब फॉर्म करण्यासाठी तुम्हाला अगोदर ऍडजेक्टिव्ह माहित असलं पाहिजे. जर डेंजर हे जर ऍडजेक्टिव्ह असेल तर त्या डेंजर या ऍडजेक्टिव्हचं ऍडवर्ब मध्ये कन्व्हर्जन करत असताना तिथं SLY किंवा ESLY, OUSLY अशा पद्धतीचा प्रत्यय. ब्युटी हे जर विशेषण आहे तर त्याचं क्रियाविशेषण करत असताना आपण ब्युटिफुल किंवा ब्युटिफाय असं करतो की नाही. तशा पद्धतीनं ऍडवर्ब ऍडजेक्टिव्ह याचा फार जवळचा. ती क्रिया कशी घडते आहे, कॉशियसली आहे, ट्रूथफुली आहे, तर अशा पद्धतीच्या शब्दांचा समावेश ऍडवर्बच्या व्याख्येमध्ये किंवा ऍडवर्बच्या लिस्टमध्ये होत असतो. ऍडजेक्टिव्ह आपल्याला माहित आहे की ऍडजेक्टिव्ह हे एखाद्या नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द असतो. आणि मग एखादा पार्क ग्रीन असेल किंवा एखादा डॉग कसा असेल, टायनी असेल, ब्राऊन कलरचा असेल, ब्युटिफुल असेल, शॅडो असेल, एखादी वस्तू बोल्ड, आता आपण अक्षर बसतात ते म्हणतो बोल्ड आहे का, इटॅलिक आहे, त्या ठिकाणी एखादी वस्तू आपण नवीन घेतली, आय बाय अ न्यू कार, मग कार विषयी हे न्यू आहे असं सांगतं म्हणून ते विशेषण आहे, कारण ते नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी माहिती सांगत असतं. फ्लॉपी असेल, कोल्ड असेल, ड्राय असेल, ही झाली तुमची विशेषण. देन द प्रिपोजिशन. प्रिपोजिशन्स व्हॉट आर? इट शोज द रिलेशन of noun on pronoun
विथ अनादर वर्ड. मग हे अप आहे, डाऊन आहे, ओव्हर आहे, टुवर्ड आहे, पास्ट आहे, इनटू, आउट ऑफ, अराउंड, च्या सभोवताली, ऑन आहे, ऑफ आहे, अक्रॉस. अक्रॉस म्हणजे काय? थ्रो आहे, देन अंडर, अपॉन. तर ह्या पद्धतीने नामाचा किंवा सर्वनामाचा संबंध एखाद्या शब्दाशी दर्शवत असताना आपल्याला ही प्रिपोजिशन्स मदत करत असतात. आणि प्रोनाउन पण नामाच्या ऐवजी वापरलेली शब्द असतात. मग तुम्हाला एखाद्या वेळेस असं येईल की रिप्लेस द नेम विथ रिप्लेस द नाउन विथ ॲक्युरेट प्रोनाउन. त्या ठिकाणी तुम्हाला माहित असलं पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही सिंग्युलर वापरायचंय, प्लुरल वापरायचंय किंवा काय करायचंय. ही, शी, इट, वी, दे, देम, हर, अस, वी, देअर, माइन हे सुद्धा प्रोनाउन आहे. हर, हिज आणि आस हे तुमचे सगळे झाले नाउन, प्रोनाउन. त्याच्यानंतर प्रिपोजिशन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्बची उदाहरणं. परत या ठिकाणी हे पहा, आता एक शब्द आहे ब्युटी. ब्युटी हा नाऊन आहे. या ब्युटीचा वर्ब होत असताना त्याला FY हा प्रत्यय लागतो. ब्युटी आणि वायचा या ठिकाणी सायलेंट आय होतो. त्याच्यानंतर त्याचं वर्ब मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत असताना ब्युटी कन्वर्ट्स इनटू ब्युटी. इट ऍडजेक्टिव्ह मेक्स ऍज अ सेन्स. सर समजा तुम्हाला एखाद्या ऍडजेक्टिव्ह स्वरूप कुठलं आहे ते जर ओळखायचं असेल तर मग तुम्हाला माहित असलं पाहिजे की ब्युटी या नाउनचं ऍडवर्ब मध्ये किंवा ऍडजेक्टिव्ह मध्ये किंवा वर्ब मध्ये रूपांतर होत असताना ब्युटीफाय वापरायचंय, ब्युटिफुल वापरायचंय, ब्युटिफुली वापरायचंय. याची आयडिया आली पाहिजे तुम्हाला. त्याच्यासाठी ही लिस्ट तुम्हाला दिल्या. जर समजा बेनिफिट किंवा बेनिफिशियरी हा शब्द असेल तर त्याचा वर्ब बेनिफिटच राहतो. ऍडजेक्टिव्ह त्याचं बेनिफिशियल होतं आणि ऍडवर्ब त्याचं बेनिफिशियली होतं. आता ह्याचे पण काही नियम आहे की तुम्ही FY कधी लावायचंय, FUL कधी लावायचं ऍज अ प्रत्यय, आणि FULLY ऍडवर्ब लावायचा आहे का FULY लावायचा आहे. आता हा अंडरस्टँडिंग हा तुमचा नाऊन आहे. आपण म्हणतो की नाही, देअर अंडरस्टँडिंग इज गुड किंवा देअर अंडरस्टँडिंग इज वेल. दे हॅव गुड अंडरस्टँडिंग इन बिटवीन. आणि मग त्याचं वर्ब आहे तुमचं अंडरस्टँड. तर तुमचं ऍडजेक्टिव्ह होतं अंडरस्टँडेबल आणि अंडरस्टेबली हा तुमचा ऍडवर्ब झाला. तर ही एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की एकाच शब्दाचं नाऊन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब करत असताना त्याला काही ना काहीतरी प्रत्यय लागत असतो. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला तिथं दिलेला आहे पर्यायामध्ये, फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायला आलं पाहिजे. मग आता हे करत असताना वर्ब काय असेल? वर्ब आलं की क्रिएट म्हणजे काय? तयार करणे. परंतु क्रिएशनचा अर्थ लागतो का तयार करणे? क्रिएशन हे काय आहे? झालेली प्रोसेस आहे, म्हणून ते नाऊन आहे. किंवा क्रिएटर म्हणजे काय? निर्माण करता. क्रिएटिव्ह म्हणजे काय? या ठिकाणी मात्र तुम्हाला आता सध्या तुमची जे ग्रामरचं कंडिशन आहे ते बघून तुम्हाला हे शब्द अर्थानुसारच आयडेंटिफाय करणं अभिप्रेत आहे या ठिकाणी. ओके. त्यानंतर ही एक छोटीशी पोयम होती याच्यावरची की कसे तुम्हाला हे करता येतील, की तुम्हाला मी पाठवते नंतर. आता काही हे एक्सप्लेन करत बसत नाही, कारण ऑलरेडी मी तुम्हाला विथ एक्झाम्पल ऑल पार्ट्स ऑफ स्पीच हॅज एक्सप्लेन्ड. आणि हे वर्बचे सगळे काय म्हणतो आपण त्याला, विथ ऍक्शन दिलेले एक्झाम्पल्स होते. त्याच्यानंतर आपण बघितलं क्रियापदामध्ये कुठले कुठले क्रियापद आपण वापरतो. मी सांगितलं तुम्हाला की मेन वर्ब्स आहे आणि ऍक्झिलरी वर्ब्स आहे. तर मेन वर्ब आपण बघितले, क्रियादर्शक शब्द जो असतो, जे काही तुम्हाला ने शेवट होईल त्या शब्दांचा, ती सगळी जी क्रियादर्शक शब्द आहे त्या सगळ्या शब्दांचा समावेश क्रियापदाच्या वाक्यामध्ये किंवा क्रियापदाच्या यादीमध्ये आपण करू शकतो. परंतु सहाय्यकारी क्रियापदे ही जी आहेत ती टू डू ची असतील, टू बी ची असतील किंवा मॉडेल्सचे असतील.
हे बघा, आता हे कसे वापरायचे हे थोडक्यात तुम्हाला एक व्यवस्थित या स्लाइडद्वारे समजावून सांगते. आता सुरुवातीला बघा, या ठिकाणी तुम्हाला वरती दिसतंय का प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल दिसतं? हो मॅडम. हा, तर जर समजा तुमच्या वाक्याचा कर्ता आय असेल, यू असेल, वी असेल आणि दे असेल, त्याच्या सोबत आपण प्रेझेंट टेन्स मध्ये टू डू च्या सहाय्यकारी क्रियापदामधील फक्त डू हाच सहाय्यकारी क्रियापद, आय डू, यू डू, वी डू, दे डू, जर वाक्य तुमचं प्रेझेंट टेन्स मधलं असेल तर आपण कुठलं सहाय्यकारी क्रियापद वापरू? आय, वी, यू, दे, ही, शी, इट सोबत. हे सगळेच धरा, नाही तर मी 4 वाचले म्हणून तुम्ही 4च धरसाल. आय, वी, यू, दे सोबत कुठलं वापरणार आपण? डू वापरणार. आणि जर समजा पास्ट टेन्स असेल तर पास्ट टेन्स मध्ये काय वापरणार? आय डिड, यू डिड, वी डिड, दे डिड. आलं लक्षात? आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब तुम्हाला जिथं जिथं वापरायचा असतो त्या ठिकाणी तुम्ही आय, यू, वी, दे, ही, शी, इट म्हणजे या 1 2 3 4 5 6 7 सातही प्रोनाउन सोबत किंवा सर्वनामासोबत टेन्स मध्ये. आणि पास्ट पार्टिसिपल रूप जे असतं ते त्याचं फक्त डनच असतं, डन आणि डनच असतं. परंतु प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला डू आणि डज हे 2 सहाय्यकारी पद वापरायचे असतात. तर डू कोणासोबत वापरायचा? आय, यू, वी, दे या सोबत आपण डू वापरतो. टू डू, वी डू, दे डू. दे डू द होमवर्क, आय डू दी होमवर्क. परंतु ही, शी आणि इट या सोबत जेव्हा आपण डज टू डू च सहाय्यकारी क्रियापद वापरतो त्यावेळेस आपण डज ही डू हिज होमवर्क असं म्हणत नाही, आपण ही डज हिज होमवर्क असं म्हणतो. का वापरायचं? आवाज येतोय का माझा सगळ्यांना? का मी वेगळीकडे आणि तुम्ही वेगळीकडे पडलो नेटवर्क अभावी? नाही नाही आहे मॅडम. हा, तर मला सांगा का वापरायचं डज? फटक्यात सांगा कोणीतरी. माधुरी, अनेक वचनी नामासमोर अनेक वचन करायचं असेल तर वापरायचं. काय काय जोरात बोला, मला आवाजच येत नाही तुमचा. डज हे जर आपल्याला अनेक वचनी नामासमोर वापरायचं तर वापरायचं. डज हे कधी वापरायचं? अनेक वचन नामापुढे. आता मला सांगा, ही, शी, इट हे अनेक वचनी नाम आहेत का राजा? नाही एक वचनी. हं? एक वचनी नाही. आहे. तर ग्रामरचा अगदी साधा आणि सोपा सरळ नियम आहे, आपण शाळेपासून शिकलोय. जर एखाद्या वाक्यामध्ये कर्ता हा द्वितीय पुरुषी एकवचनी असेल, सेकंड पर्सन सिंग्युलर नंबर म्हणजे कुठला? ही, शी, इट, त्यावेळेस वाक्यातील मुख्य क्रियापदाला आपण यस किंवा ईएस प्रत्यय लावतो का? येस बरोबर. माहित नसेल तर हे वाक्य ऍज इट इज लिहून घ्या. जर वाक्यामध्ये किंवा वाक्यातील कर्ता हा द्वितीय पुरुषी एकवचनी असेल तर त्या वाक्यात येणाऱ्या मुख्य क्रियापदाच्या शेवटी आपण यस किंवा ईएस हा प्रत्यय लावतो. मग वाक्य कसं होतं आपलं? ही गोज टू स्कूल, ही रन्स, ही स्पीक्स, ही स्विम्स, शी गोज असं वापरतो की नाही? परंतु जर वाक्याचा कर्ता हा प्रथम पुरुषी एकवचनी किंवा अनेकवचनी असेल, म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी काय झालं? आय, बरोबर का? आणि अनेकवचनी काय झालं? वी आणि दे. त्यावेळेस आपण मुख्य क्रियापद आहे त्या परिस्थितीमध्ये वापरतो, त्याला आपण एस किंवा ईएस प्रत्यय लावत नाही. पण महत्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही धरा, जेव्हा वाक्याचा कर्ता हा
द्वितीय पुरुषी म्हणजे तो तो आहे, तो द्वितीय म्हणजे हा मी नाहीये, तो प्रथम नाहीये. वी हा प्रथम झाला, आय हा प्रथम झाला. परंतु ज्यावेळेस आपण ही, सी, इट हे वापरतो, त्यावेळेस आपण वाक्यातील मुख्य क्रियापद. मग आता आपण हे डज या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणूनही वापरत असताना आणि मुख्य क्रियापद म्हणूनही वापरत असताना त्या डजला आपण यस किंवा इएस प्रत्यय लावणं बंधनकारक आहे. गॉट इट? येस. ओके, थँक्यू. चलो आगे. आय डू एक्सरसाइज. या ठिकाणी वाक्यातला कर्ता आय आहे, प्रथम पुरुषी आहे, एकवचनी आहे. म्हणून आपण या ठिकाणी यस नाही लावलं, इएस नाही लावलं, एक्सरसाइजेस. देन आय डीड माय होमवर्क. ओके, आय डीड माय होमवर्क. डीड कशामुळे? तर हे पास्ट टेन्सचं रूप दर्शवतं. देन आय डन माय मेनी थिंग्स किंवा आय हॅव डन माय होमवर्क असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर हे पास्ट पार्टिसिपल म्हणजे आपण हे कधी वापरतो? भविष्य काळामध्ये दाखवण्यासाठी किंवा जेव्हा मुख्य क्रियापदाचं डन या ठिकाणी गृहीत धरलं जातं. आणि मग इथं बघा तुम्ही लाईनीमध्ये जे एक्झाम्पल्स दिसतात तुम्हाला, ज्या ठिकाणी वाक्याचा कर्ता ही आता खाली ही डीड. मग आता तुम्ही म्हणसाल मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलं की वाक्याचा कर्ता जर द्वितीय पुरुषी एकवचनी असेल तर त्यात क्रियापदासोबत डू आणि डज हा प्रत्ययच लावायचा आहे. परंतु ही डीडच्या ठिकाणी तुम्ही डीड्स नाही वापरलं तर तुमचं हे कुठलं आहे? भूतकाळामधलं आहे. आणि फक्त वर्तमान काळामध्येच मुख्य क्रियापदाला आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून डज ज्यावेळेस येतो, डू ज्यावेळेस येतो त्याला यस किंवा यस प्रत्यय लागत असतो, भूतकाळामध्ये नाही. जर लिहून घ्या कंसामध्ये, हे फक्त नियम कशासाठी आहे? वर्तमान काळासाठी. लिहिलं? आणि ही हॅज डन मेनी थिंग्स. ही आलं तर आपण हॅजच वापरणार, हॅव डन हे असल्यामुळं. कारण करता हा या ठिकाणी तुमचं एकवचनी असल्यामुळं. ते आलं असतं दे हॅव डन मेनी थिंग्स आलं असतं. आय असलं तर आय हॅव डन मेनी थिंग्स आलं असतं. आणि मग टू डज आवाज ब्रेक होतोय मॅडम तुमचा. आपण कशासाठी? प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा आपण वापरतो. गिव, कम, होमवर्क. प्रॉब्लेम दिला नेटवर्कने सुद्धा. येतो ना आवाज आता? हो मॅडम, येतो हो आता. ग, हो येतोय. हो येतोय. तर इथं तुम्हाला वाक्य दिसतील प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पास्ट टेन्स मध्ये. आपण टू ची ही जी वापरली ती कशा पद्धतीने वापरली? ऍक्च्युअली टू आहे तुमचं आय टू
आवाज ब्रेक होतोय. वापरतो की नाही असा करता येतो. आणि कधी दिसतंय का? नाही मॅडम, आणि आवाज खूप ब्रेक होतोय मॅडम तुमचा. ब्रेक आता आवाज त्या नेटवर्क मुळे होत असेल. माधुरी, एवढी हवा सुटली नाही तर मी खिडकीत मोबाईल नेऊन ठेवलाय, खिडकी उघडून पण. जेव्हा करता हा अशा इथलं मी हे विचारत होते, तुम्हाला साईडनी दिसतंय ना, स्क्रीन दिसते ना आता सध्या? हो मॅडम. हा, तर हे इथं PRESENT प्रेझेंट दिसतं का तुम्हाला व्हर्टिकली लिहिलेलं? हो आणि त्याच्या खाली पास्ट दिलंय. मग हे रूप तुम्हाला या ठिकाणी ओळखण्यासाठी, समजा आता वाक्यामध्ये मुख्य क्रियापद आहे, गो, वॉन्ट आहे, इथं लाईक आहे. मग आता आपण डज यू लाईक असं वापरतो का? नाही. डू यू लाईक, डू यू गो, डू यू वॉन्ट वापरतो. परंतु ही, शी, इट या कर्त्याला अनुसरून जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा असतो त्यावेळेस आपण डज वापरतो. म्हणजेच डू ला यस किंवा ईएस प्रत्यय, या ठिकाणी आपण ईएस हा प्रत्यय लावत असतो. आणि पास्ट टेन्स मध्ये आपण सगळ्या कर्त्यांसोबत डीडच वापरतो, त्याला काय ऑप्शन नाहीये. बरोबर? The only difference between a question in the present tense and a question in the past tense is the auxiliary do, does or did. प्रेझेंट मध्ये डू आणि डज वापरतो आपण, आणि पास्ट मध्ये आपण डीड वापरतो. तर पास्ट मध्ये सगळ्या प्रकारच्या कर्त्यासोबत आपण डीडच वापरतो, परंतु प्रेझेंट मध्ये आपल्याला फक्त इज, ही, सी, इट सोबत डज वापरायचं, आणि बाकी जे काय राहिलेले असतील आय, यू, वी, दे त्यांच्यासोबत आपल्याला डू वापरायचं. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता खाली प्रश्न दिसतील. डू यू स्पीक इंग्लिश, डज ही स्पीक इंग्लिश, डीड यू स्पीक इंग्लिश आणि डीड ही स्पीक इंग्लिश. म्हणजे भूतकाळामध्ये या टू डूचं किंवा डीडचं स्वरूप काहीही बदलत नाही. कुठल्याही प्रकारचा करता आला तरी तुम्हाला त्या ठिकाणी डीडच वापरायचं. ज्यावेळेस क्वेश्चन टॅग येतो ना, क्वेश्चन टॅग आहे तुम्हाला अभ्यासाला ग्रामर मध्ये, आणि मग हे क्वेश्चन टॅग करत असताना इथे समजा असत डू यू स्पीक इंग्लिश, डिडंट ही करायचंय, डोंट ही करायचंय तुझी, त्यावेळेसच तुम्ही करू शकता. अदरवाईज क्वेश्चन टॅग तेव्हा डायरेक्टली जर समजून सांगायला गेलं मग सगळा गोंधळ उडतो. मग आता हे त्याच्यानंतर आपण कंजक्शन्स बघूयात. कंजक्शन काय आहे? दे आर कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि कोरिलेटिव्ह कंजक्शन, असे दोन प्रकारचे कंजक्शन आपल्याला दिसतात या ठिकाणी. आणि कंजक्शन आपल्याला माहित आहे की दोन वाक्य असतील, दोन उपवाक्य असतील किंवा दोन क्लॉजेस असतील, ह्यांना जोडण्याचं काम कोण करतं? तर कंजक्शन्स करत असतात, ज्याला आपण काय म्हणतो? उभयान्वयी अवयव म्हणतो. अँड आय लाईक स्ट्रॉबेरीज अँड बनानाज ऑन माय, काय ते समोर वाच जरा माधुरी. येते का ग? आवाज येते का? मला विचारायला लागतं आज कन्फर्म तुम्हाला प्रत्येक वेळेला, सिरियल आवाज येतोय का, आवाज येतोय का? आ येतो मॅडम. त्याच्यानंतर येतोय ना? हा, त्याच्यानंतरच अँड असेल, नॉर असेल, बट असेल, ऑर असेल किंवा सो असतील, ह्या सगळ्या कंजक्शनला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. आणि हे कशासाठी वापरले जातात? जॉईन द वर्ड्स दॅट आर सिमिलर. दोन सिमिलर वर्डला जोडण्यासाठी हे वापरतात. अँड असेल, नॉर, आपण नेदर नॉर मध्ये नॉर वापरतो, बट असेल, ऑर असेल किंवा सो असेल. तर हे तर काय म्हणतं हे की झील लाईक्स ऑरेंजेस बट डज नॉट लाईक ऍपल्स. मग एकाच प्रकारचे आहेत की नाही? ऑरेंज झालं, ऍपल झालं, हे फळामध्ये येतात, बरोबर? त्याच्यानंतर हे 2 नंबरचं जे वाक्य आहे, बॉब डज नॉट लाईक ब्रोकली नॉर डू आय. मग आता हे दोन वाक्य आहे, या वाक्यामधले
जे दोन सिमिलर शब्द जोडण्यासाठी वापरलेलं कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. तर या ठिकाणी दोन सिमिलर शब्द कुठले दिसतात तुम्हाला? सांगता येईल? अश्विनी, भाग्यश्री. नॉर ह्या कंजक्शननी कुठल्या दोन नॉर ह्या कंजक्शननी कुठल्या दोन, नाहीतर कुठे रे बाळा वाक्यामध्ये? थोडं बाहेर लक्ष होतं मॅडम. कुठं होतं लक्ष? हे पहा, इंग्रजी व्याकरण असा शब्द, असा म्हणजे घोळ आहे, गोंधळ आहे, किंवा असा मॅटर आहे, त्याच्यामध्ये थोडं जरी तुम्हाला ध्यान इधर उधर हो गया ना, तो फिर इधर ऍक्सिडेंट, नजर हटी दुर्घटना घटी म्हणल्यासारखं काम असतं ह्याचं. आता जरी तुम्हाला कंजक्शन माहित आहे, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन माहित आहे, परंतु या ठिकाणी अँड, नॉर, बट, ऑर, सो हे 5 कंजक्शन आहे वापरले जातात. These conjunctions are used to join the word that are similar. मग आता या ठिकाणी वरती स्ट्रॉबेरीज अँड बनानास जोडले, आणि बट हे जे सेकंड वाक्य आहे तुमचं नॉर वालं, त्यामध्ये काय सांगितलंय? बॉब डज नॉट लाईक ब्रोकली नो आय. म्हणजे काय? तर बॉबला पण ब्रोकली त्याला पण आवडत आणि नाही मला पण. आणि मलाही त्याला हा. मग या ठिकाणी कोणत्या दोन सिमिलर वर्ड्सला नॉरनी जोडले? हा माझा सरळ साधा सोपा प्रश्न होता. सांगा. कारण हे जेव्हा आणि आय. तुम्हाला हा, मग हे काय आहे? दोन्ही व्यक्ती आहेत की नाही? दोन्ही सिमिलर आहेत का नाही हो वर्ड्स? मॅडम, सिमिलर आहे. आणि म्हणून ह्या दोन गोष्टींना, या दोन व्यक्तींना देखील जोडण्याचं काम कंजक्शन करतं. मग इथं अँड पण वापरू शकतो असतो. हो. आवाज जातो मॅडम मध्ये, ब्रेक. अँड आय बोथ, म्हणजे ऑरेंजेस आणि ऍपल्स हे कशाने जोडलेत? बटनी जोडलेत. पण आपण असं म्हणू शकतो का इथं की जी लाईक्स ऑरेंजेस अँड डज नॉट लाईक ऍपल्स? नाही, असं नाही म्हणू शकत. आणि त्याला हे आवडत नाही, याला हे आवडतं पण ते आवडत नाही. मग या ठिकाणी वाक्याचा तुमचा जो काही ग्रामर टेन्स आहे तो असेल, अदरवाईज तुमच्या वाक्याचा अर्थ असेल, जर बदलणार असेल किंवा तो इनसेन्सिबल वाटणार असेल, अशा ठिकाणी आपल्याला कंजक्शन वापरताना एका गोष्टीची काळजी घ्यायची. जे 5 कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आहेत ते वापरत असताना कुठं कुठं वापरायचे? ज्या ठिकाणी दोन सिमिलर वर्ड्स आहेत. त्याच्यानंतर ऑर, वी कॅन ईट सॅलड और व्हेजिटेबल्स फॉर डिनर. एक तर सॅलड खाऊ शकतो किंवा व्हेजिटेबल्स खाऊ शकतो, किंवा सॅलड किंवा व्हेजिटेबल्स खाऊ शकतो. आणि ऑर ह्या कंजक्शनने देखील या ठिकाणी हे दोन शब्द जोडलेले आहेत जे की सिमिलर वर्ड्स आहेत. देन डॅड वेंट टू द बेकरी सो वी कॅन हॅव डेझर्ट. ते तिथे गेले म्हणून आम्हाला डेझर्ट मिळालं बेकरीमध्ये वगैरे. तर हे दोन सिमिलर शब्द जोडण्यासाठी आपण या ठिकाणी काय करू शकतो? हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स वापरतो मेनली. आणि त्याच्यानंतरचे जे कंजक्शन्स आहेत ते को रिलेटिव्ह कंजक्शन्स आहेत. दे जॉईन सिमिलर वर्ड बट ऑलवेज युज्ड इन पेअर्स. सिमिलर वर्ड जोडण्याचं काम करतात को रिलेटिव्ह, पण त्याच्या नावातच दडलेलं आहे. दे आर को रिलेटिव्ह कंजक्शन्स, सो दॅट पर्पज दे नीड द पेअर्स टू जॉईन. मग त्याला कुठले तरी जोडीमध्ये आलं पाहिजे. बोथ, अँड, इदर, ऑर, निदर, नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, वेदर, ऑर असे शब्द वापरण्यासाठी सुद्धा तुम्हाला एका ठिकाणी एखाद वेळेस तुम्हाला एरर डिटेक्ट करायचा वाक्यातला, आणि एरर डिटेक्शन मध्ये तुम्हाला असं वाक्य दिलं त्या ठिकाणी, नॉट ओनली विल बी हॅव केक फॉर डेझर्ट बट ऑल्सो आईस्क्रीम. मग ते नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर वाक्यामध्ये प्रॉपरली कसा केला पाहिजे
आणि त्याचं योग्य ठिकाण काय असलं पाहिजे, तर काय असलं पाहिजे, हे दोन सिमिलर वर्ड तर असलेच पाहिजे, परंतु ते कशामध्ये आले पाहिजे, जोडीमध्ये आले पाहिजे, पेअर्स मध्ये. द डिनर वॉज बोथ डिलिशियस अँड न्यूट्रिशियस. मग ह्या ठिकाणी बोथ आणि अँडनी हे दोन शब्द जोडले जे की सिमिलर आहेत. म्हणजे ते चवदार देखील होतं आणि न्यूट्रिशियस पण होतं, जे काही जेवण असेल किंवा लंच असेल किंवा ब्रेकफास्ट असेल. आयदर ऑर, आय विल इट आयदर कॅरेट ऑर. आता वरच्या वाक्यामध्ये पण कुठतरी ऑर आलंय, पण इथं काय वापरलंय, सॅलड ऑर व्हेजिटेबल्स. हे पेअर मध्ये आलंय का? नाही. पेअर मध्ये कधी येतं, ज्यावेळेस हे अशा पद्धतीचे कोरिलेटिव्ह कंजक्शन्स वापरले जातात, आणि जिथं जिथं कोरिलेटिव्ह कंजक्शन वापरले जातात त्या ठिकाणी तुमचे जे कनेक्टेड वर्ड्स आहेत किंवा जॉईन करणारे तुम्ही वर्ड्स आहेत ते पेअर मध्येच आलेले असले पाहिजे. ही इज नॉट ओनली टॉल बट ऑल्सो स्मार्ट. मग काय, कारण दोन सिमिलर वर्ड असतील, त्याचे गुणविशेष दर्शवणारे दोन्ही शब्द आहेत, परंतु दोन आलेले आहेत एका ठिकाणी, म्हणून आपण नॉट ओनली बट ऑल्सो, इदर ऑर, निदर नॉर, वेदर ऑर आणि बोथ अँड हे या ठिकाणी कंजक्शन वापरू शकतो. त्यानंतर हे पहा, ऍडजेक्टिव्ह. An adjective is a word that describes a noun. आपण अगोदरच बघितले की नाम किंवा सर्वनाम याच्या विषयी माहिती देणारे, काय, विशेष माहिती देणारे जे काही शब्द असतात ते ऍडजेक्टिव्ह असतात. आणि हे ऍडजेक्टिव्ह आपल्याला कलर विषयी माहिती सांगतील, साईज विषयी सांगतील, शेप विषयी सांगतील, टेस्ट असेल, वेदर असेल, नंबर्स असतील, साऊंड्स असतील, टेक्स्चर असेल किंवा ऑर्डर असेल. मग ह्या सगळ्या गोष्टींना गुणदर्शक शब्द जे आहेत त्या सगळ्या शब्दांना आपण विशेषण म्हणत असतो. मग कुठल्या ना कुठल्या तरी नामाशी किंवा सर्वनामाशी संबंधित असतात, किंवा ह्याच्या अनुषंगाने तुम्हाला नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी माहिती देण्याचा, माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणून आपण ह्याला ऍडजेक्टिव्ह असं म्हणू शकतो. मग नंबर्स मधले ऍडजेक्टिव्ह कोणते आहे, फ्यू, मेनी, हो की नाही, व्हेरी फ्यू. त्याच्यानंतर साऊंड मधले हार्मोनियस, लाऊड, प्लीजंट, क्वाइट, फेंट. द वेदर इज क्लिअर, डाय, फॉगी, रेनी. आता हे वेदर विषयी विशेष माहिती सांगतात. हे टेस्ट असतील, बीटर असेल, सोर असेल, स्वीट असेल, टँगी असेल, टाट असेल. त्याच्यानंतर तुमचं साईज असेल, बिग, ह्यूज, लार्ज, लिटल, शॉर्ट वगैरे. मग हे याच्याविषयी विशेष माहिती सांगणारे जे शब्द आहेत आणि कुठं ना कुठं तरी तुमच्या वाक्यामध्ये नामाला किंवा सर्वनामाला जोडून आलेले असतात, म्हणून आपण त्याला विशेषण असं म्हणतात. हा फोटो माझ्यासाठी थोडासा ब्लर झाला दिसतोय का बघा तुम्हाला. An adverb is a word that describes a verb, an adjective or another adverb. मग आता दुसऱ्या क्रियापदाविषयी किंवा विशेषणाविषयी काहीतरी जास्त माहिती सांगितली. इट्स हाऊ. मी तुम्हाला सांगितले की क्रिया कशा पद्धतीनं घडली, क्रिया कशी घडली हे दर्शविणारा शब्द म्हणजे तो तुमचा क्रियाविशेषण आहे. आणि मग हाऊ, इझिली, हॅपीली, लाऊडली, क्विकली, क्वाइटली किंवा सायलेंटली, स्लोली, हे अशा प्रकारचे शब्द तुमच्या ऍडवर्ब मध्ये कन्सिडर केले जातात किंवा ऍडवर्बच्या लिस्ट मध्ये समाविष्ट असतात. हाऊ, आपण एखादी क्रिया ही कधी घडते, कधी म्हणजे हाऊ आपण किती कालावधीने घडते, किती कालांतराने घडते. ऑलवेज आहे, एव्हरीडे असेल, फ्रिक्वेंटली असेल, नेवर, ऑफन, वन्स, सडन, समटाइम्स और ट्वाइस. केव्हा घडते ती क्रिया, म्हणजे आपण आय गो टू स्कूल एव्हरी डे, ही गोज टू स्कूल फ्रिक्वेंटली. आपल्याला असं सांगायचं तो कधीतरी जातो किंवा मी रोज जातो. तुम्हाला ह्या क्रियेची वारंवारिता दर्शविण्यासाठी जो शब्द वापरला जातो तो देखील तुमचा ऍडवर्ब असतो. आणि व्हेन, क्रिया कधी घडली, आफ्टर, च्या घटनेनंतर घडली किंवा ऑलरेडी घडलेली होती, बिफोर 2 years, बिफोर 2 hours, अर्ली, नाव, आत्ता घडते, सिन्स, कधीपासून, आय एम टीचिंग सिन्स 2 hours किंवा 1 hour किंवा काय तुम्हाला 15 minutes जे काही वापरायचं असेल, सिन्स कधीपासून, सून ताबडतोब, टुडे, यस्टरडे. आणि हे जे काही व्हेन क्रियादर्शक म्हणजेच कालवाचक शब्द देखील हे सगळे तुमचे काय असतात, ऍडवर्ब्स असतात. देन व्हेअर, अवे म्हणजे तू कुठं जात आहेस किंवा अशा पद्धतीचे ठिकाण दर्शक, इनसाइड,
नियर, आउटसाइड, हे जे शब्द आहेत या सगळ्या शब्दांना आपण काय म्हणतो, ऍडवर्ब म्हणतो. आणि हे कुठं वापरले जातात वाक्यामध्ये, तर क्रिया कशा पद्धतीनं घडली हे दर्शविण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो. आता बघा, हे इंटरजेक्शन्स अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस इमोशन्स अँड फीलिंग. मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे अगोदरच उदाहरण, ते परत सांगायची गरज नाही. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी, सडन फिलिंग्स तुमच्या व्यक्त करण्यासाठी किंवा अचानक उत्पन्न झालेल्या भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द आपण वापरतो ते म्हणजे इंटरजेक्शन्स. त्याला आपण काय म्हणतो, केवल प्रयोगी वाक्य, केवल प्रयोगी शब्द अवयव असं म्हणत असतो. आणि हे केवल प्रयोगी अवयवाचा उपयोग तुमच्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये होत असतो, ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला दिसतील आणि याच्यानंतर लगेच एक्सक्लेमेशन मार्क असतं. म्हणजेच हे शॉर्ट exclamations are these interjections and it can be. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतील, या चित्रामध्ये देखील दिसेल तुम्हाला की कशा पद्धतीनं हे व्यक्त केलं जाऊ शकतं इंटरजेक्शन्स. ग्रीटिंग, अग्रीमेंट और डिसएग्रीमेंट, एखाद्या आपल्याला पण भावना व्यक्त करतो. त्यानंतर अग्रीमेंट, त्यानंतर नो चान्स. आपण एखादं म्हणतो ना, एखादी गोष्ट मला माझ्यासाठी करशील का किंवा मला देशील का, नो चान्स. हे सुद्धा एक्सक्लेमेशन आहेत, इंटरजेक्शन्स आहेत, एवढं लक्षात ठेवा. ग्रीटिंग्स, हॅलो, हाय, व्हॉट्सअप हे इंटरजेक्शन्स आहेत. परंतु या हॅलो हायला आपण कधीच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये तिथं वापरत नाही. परंतु हे जे स्ट्रॉंग इमोशन्स असतात, ओ, हाऊ, ब्लास्ट, ब्राहो किंवा आउच, अरे रे, नाही का, असे शब्द मराठीमध्ये आपण वापरतो, ते आहेत तुमचे केवल प्रयोगी अवयव. केवल प्रयोगी म्हणजे या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी. आता हे पंक्च्युएशनची एक पीपीटी मी इथं टाकली होती, पण हे पंक्च्युएशन मी ऑलरेडी तुम्हाला समजावून सांगितल्यामुळं मी काही तिकडे जाणार नाही. देन द काइंड ऑफ सेंटेन्सेस आर ऑल्सो फिनिश्ड बाय अस. झालेत ना काइंड ऑफ सेंटेन्स की नाही? टेन्स पण झालेला आहे तुमचा. हा एवढा चार्ट वाटल्यास तुम्हाला लिहून घ्या, कारण त्या दिवशी प्रेझेंट टेन्स हा कासार सरांनी शिकवला होता. पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स मी घेतला तुम्हाला. परंतु ह्या फ्युचर टेन्सचे एक्झाम्पल, हा चार्ट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. हा स्क्रीनशॉट तुम्हाला घेता येत असेल तर घेऊन टाका. माधुरी झोपली का? नाही मॅडम, आहे ना. हा स्क्रीनशॉट घेता येतो? येते. घेतलं मॅडम, घेतलं. अश्विनी, ह्या कुठं तुमचे, हा, या ठिकाणी फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म कशा पद्धतीनं वापरायचा आहे हेच सगळं तुम्हाला 12 टेन्स इथं दिसतील. म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 12 टेन्स तुम्हाला या ठिकाणी पूर्ण दिसतील. मग तुम्हाला विल हॅव कधी वापरायचे, थर्ड फॉर्म कधी वापरायचे, विल हॅव बीन कुठं घ्यायचंय, प्रोग्रेसिव्ह फॉर्म मध्ये घ्यायचे का, याच्यावरून तुम्हाला पूर्ण काळाची कल्पना येईल. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स मध्ये आपण परवा डायरेक्ट कुठले कुठले बघितले? रिमोटू बघितला, डिग्री बघितली आणि रिमोटो. डिग्री बघितली, डिग्री आणि रिमोटू झालं. मग आपलं राहिले डायरेक्ट, इनडायरेक्ट, व्हॉइस, व्हॉइस, ऍज सून ऍज, नॉट ओनली बट ऑल्सो आणि क्वेश्चन टॅग, है ना. हे एका लेक्चर मध्ये आपण हे 5 संपूयात. चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ऍज सून ऍज, नॉट ओनली बट ऑल्सो आणि क्वेश्चन टॅग. का जायचं? नाही मॅडम, थांबूया आता, 10:30 झाले, भूक लागली. थांबूया आता मॅडम, 10:30 झाले. काय रे, भूक लागली मॅडम आता. 2 बाकीच्या का 3च विद्यार्थी दिसतात. एक मी आहे, एक सर आहेत आणि मग थांबायचंय का? हो मॅडम. सर थांबूया का? नाही परत मग हा मला मॅडम, वेळ लागेल. काय म्हणतात?
आजच्या दिवशी थांबूयात का म्हटलं, कारण झालं का? 3च विद्यार्थी आहेत. हा आज थांबूयात का म्हटलं, आजचा दिवस आता थांबायचं. लेक्चर थांबूयात का? ठीक ठीक. कारण मी उद्या करत सकाळी होते घेताय का मग? कंटिन्यू. किती वाजता घ्यायला लागेल उद्या सकाळी 7:30 सांगा. सकाळी 7:30 वाजता 7:30 ते 9 असतो. रविवारी ना सर, उद्या 9 ते 10, 10:30 घेते. बरं घ्या, 12 वाजता घेतलं तरी चालते, काय उद्या रविवार आहे. नाही, 9 ते 10:30 पर्यंत घेते उद्या. माझं टाकून द्या लिंक, वाटल्यास तुम्हाला घ्यायचं असेल तर 7 ते 9, 7:30 ते 9 घ्या. मी 9ला कंटिन्यू करते परत सकाळी. नाही, तेवढं मुलांचं स्टॅमिनाला पाहिजे ना, तेवढं उशिरापर्यंत 2 तास अटेंड करायचे. पण आता एक्झाम जवळ आली, बसायलाच पाहिजे त्यांनी. कसं म्हणताय मुलांना, तुमचं काय मत आहे? कसं 2 करू तास सांगा, एकदम तुम्ही कंटिन्यू म्हणता चालतील तसं. का? हो सर, घ्या, चालेल. हा? हो सर, चालेल. चालेल का बघा, चालेल. नसेल तर मग 1-1 तास गॅप 2-2 तासाचा ठेवून घेतो. हो सर, गॅप म्हणजे ठेवून घ्या, कारण कंटिन्यू खूप आवाज येत नाही तुमचा, काय जरा जोराने बोला. अहो सर, म्हटलं की गॅप ठेवून घ्या, कंटिन्यू नका घेऊ, असं म्हणायचं. जरा गॅप हा, ठेवा. कारण काय होतं, मला माहित आहे, कारण स्क्रीनच्या समोर तुम्ही जरी असले किंवा जॉईन जरी राहिले तर तुम्ही जागेवर नसता, कुठं तर कुठं फिरत असता. जातील सगळे. हा, ते मला माहित आहे, ते अभ्यास केलाय तुमचा आम्ही. आणि मग मी काय करतो, सकाळी 9 ते 10:30 मॅडम म्हणताय त्यांचा पहिला घेतो, 12 ते 1 माझा घेतो, परत सरांचा 4 ते किंवा संध्याकाळी 7 ते असेल सामाजिक शास्त्र. चालते. हा, सकाळी असे घेते. 3 ठेवून टाकू आपण. हा. ठीक आहे मॅडम, मग आणि पहिला सर सकाळी संध्याकाळ- 7 तास तुमचा लावतो, उद्या 7:30 वाजता तास नाही, मॅडमचाच घेऊयात मग पहिला. हा. फक्त 9 मॅडम असं उद्या की वाजता ना? नाहीतर मोबाईल स्विच ऑफ हा. झाला की परत मला काहीच करता यायचं नाही. ठीक आहे, मी उद्या लिंक टाकतो, आज टाकून ठेवतो 9ची, 9 ते 10:30. हा, नाही हो सर, त्या दिवशी लाईटच नव्हती इकडं, तेच काय करू म्हणलं मी तरी. आज, आणि तेच मलाच म्हणत ते इलाजच काही चालले नाही, तर घरी पण कोणी नव्हतं, त्याचा मी दुसऱ्याचा कुणाचा तरी मोबाईल घेऊन. नाही, मी तेच म्हणत आहे मॅडम की चालते मग मी टाकून द्या लिंक. ओके ओके मी आहे, मी काय उद्या कुठं जाणार नाही, काय नाही. हा, गेलं तरी मग दुपारून जाईल लेक्चर संपल्यानंतर. ओके. ओके सर, थँक्यू. ओके मॅडम. थँक्यू मॅडम. ओके.